सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मेहुणबार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोडा टाकून फरार असलेल्या 4 आरोपींना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पोलीस अंमलदार मनोहर शिंदे यांनी शिताफीने तपास करून आरोपींना मध्य प्रदेश येथून 26 मे रोजी अटक केली आहे। दिनांक 29 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांना माहिती मिळाली अशी की जळगाव जिल्ह्यात कार्यरत असताना पोलीस अंमलदार मनोहर शिंदे यांनी झालेल्या दरोड्यातील अनेक गुन्हे उघडकीस आणले होते। त्यानंतर नाशिक शहर येथे बदली झाली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मेहुणबार येथे असाच एक दरोडा टाकून आरोपी फरार झाले होते। अतिशय किचकट असलेल्या या दरोड्यातील आरोपींचा कुठलाही तपास लागत नसल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर पवार यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना पत्र पाठवून या दरोड्यातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोहर शिंदे यांना तपासासाठी पाठवावे। त्यानुसार शिंदे यांची गुन्ह्याच्या तपासासाठी निवड करण्यात आली। पोलीस अंमलदार मनोहर शिंदे यांनी जळगावकडील अंमलदार आणि अधिकारी यांच्यासोबत जाऊन सखोल माहिती घेतली। त्यानुसार मध्य प्रदेश येथील नांदिया, धौली, सातपुडा येथे 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्यांनी दरोड्याची कबुली दिली आहे। तसेच त्यांच्याकडून दरोडे चोरी केलेले 182 ग्रॅम सोने आणि वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या कामगिरीबाबत जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांनी मनोहर शिंदे यांचे विशेष कौतुक केले। प्रथमच जिल्ह्याबाहेर बदलून गेलेल्या पोलिसांची मदत घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना माहिती दिली आहे। या आरोपींकडून जिल्ह्यातील अजूनही अनेक गुन्हे उघडकीस होण्याची दाट शक्यता आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे अधिकारी आणि अंमलदार यांनी पोलीस अंमलदार मनोहर शिंदे यांचे अभिनंदन केले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।